नमस्कार. मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. एक व्यक्ती त्यांनी चक्क जे MSCB आहे विद्युत विभाग श्रीरामपूर पुसद येथील जे कार्यकारी अभियंता आहेत आडेसाहेब यांच्यावर चक्क 150 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. आता हे आरोप तर आहेच, परंतु यामध्ये विशेष असं की सदर व्यक्तींनी असं सुद्धा लिहून दिलेलं आहे की जर माझे आरोप चुकीचे असले तर तुम्ही माझ्यावर शासकीय कायदेशीर गुन्हे दाखल करू शकता. त्यामुळे एवढा मोठं जेव्हा एक व्यक्ती विधान करतो तेव्हा त्या व्यक्तीकडे निश्चितच काही ना काही सुगावे किंवा पुरावे असेलच, जेणेकरून तो व्यक्ती एवढ्या ताकदीनिशी बोलत असेल. आज आपण पुंडलिक भाऊ शिंदे यांची आज मुलाखत घेणार आहे आणि त्यांनी कशा प्रकारे विद्युत विभाग श्रीरामपूर पुसद यांच्यावर आरोप केले आहे की त्यांनी 150 कोटी रुपयाचा तेथील जे कार्यकारी अभियंता आहेत आडेसाहेब यांनी हेराफेरी केली आणि कशा प्रकारे केली या संबंधित सर्व विषयाबद्दल आपण त्याचीच आज मुलाखत घेऊ आणि संबंधित सर्व विषय कशा प्रकारे घडला, कशा प्रकारे घडत आहे, अद्यापही घडत आहे आणि कशा प्रकारे यांची साखळी ही जुळलेली आहे. तर चला सर्वप्रथम आपण जे 150 कोटी रुपयांचे जे कार्यकारी अभियंता संजय आडे यांच्यावर आरोप केलेले आहे त्या आरोप किंवा तो विषय सविस्तररित्या सांगा. बरं. काय झालं, संजय शरावण आडे नावाचे कार्यकारी अभियंता जे आहेत हे 2018 मध्ये 8व्या महिन्यात पुसदला आलेत. ते नाशिकला मालेगावमधून इथं सस्पेंड होऊन आलेत आणि त्यांना इथला पुसदचा राजकीय वरद असल्यामुळे त्यांनी कोटेशन बेसिसवर मोठ्या प्रमाणात सरकारी निधीचा अपहार केला आहे आणि त्याबाबत मी तक्रार केलेली आहे. अच्छा, आता नेमकं हा विषय तर आपण आता थोडक्यात सांगितला, आता हा विषय आपल्या प्रेक्षक वर्गांना कळेल अशा शाब्दिक भाषेत सांगा. काय झालं की पुसद वीज वितरण कंपनीचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 10 लाख रुपये कोटेशन बेसिसवर अर्जंट काम असलं तर त्याला खर्च करण्याचा त्यांना पॉवर आहे. परंतु त्यांनी त्या पॉवरचा दुरुपयोग केला आणि 2018 ते 2023 पर्यंत 50 कोटी रुपयाचे त्यांना कोटेशन दिले. म्हणजे जवळपास एका वर्षामध्ये 10 कोटीचे त्यांना कोटेशन दिले आहेत. वास्तविक पाहता त्यांना एका वर्षामध्ये 10 लाखाचेच कोटेशन बेसिसवर काम देण्याचा अधिकार आहे. या विषयाबद्दल आपल्याला संकल्पना किंवा कल्पना कशा प्रकारे आली? मला माहिती मिळाली किंवा कोटेशन बेसिसवर खूप सरकारी निधीचा अपहार होत आहे. त्यामुळे मी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत उंबरखेड तालुक्याअंतर्गत ढानकी येथील साखरा गावात कोटेशन बेसिसवर लाईनच्या कामाची त्यांनी कोटेशन दिले आहेत अशी मला माहिती मिळाली. त्याच्यावर मला माहिती मिळाली, मला माहिती अधिकारात माहिती मागितली. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून 1500 रुपये भरून घेतलेत आणि त्या तुलनेत मला त्याने जी माहिती दिली तर त्या माहितीमध्ये साखळी करून सगळ्याला कामं दिले आहेत. पहिले 3 माणसं घ्यायचे, त्याला कामं घ्यायचे, दुसरे 3 माणसं घ्यायचे, म्हणजे संस्थेला इलेक्ट्रिक संस्था आहे, तीन संस्था केल्या, त्याचे गट केले आणि त्यांना कामं दिली ते CSR रेट प्रमाणे. बरं, हे जे आता आपण कोटेशन बेसिसवर म्हणत आहे यामध्ये नेमकं विद्युत विभागामध्ये आता विविध प्रभाग पडतात किंवा कामं पडतात, नेमकं आपला कोणता असा अर्थ आहे की त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे? कोटेशन बेसिसवर आणि जे रोहित्र दुरुस्त करतात शेतकऱ्याच्या नावानं शेतकऱ्याला द्यासाठी, त्या रोहित्रामध्ये त्यानं खूप भ्रष्टाचार केलेला आहे. आणि रोहित्रामध्ये कसा भ्रष्टाचार केला आहे की जुनंच रोहित्र आणायचं, त्याला दुरुस्त दाखवायचं आणि ते फिट करायचं आणि तिथं ते उडलेलं दाखवायचं, पुन्हा आणायचं, पुन्हा दुरुस्त करायचं, असं आईलच्या नावाखाली आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यानं लाखो रुपये त्याच्यात कागदोपत्री सरकारी निधीचा अपहार केला आहे. आपल्याजवळ या विषयासंबंधी कोणते प्रूफ आहेत? माझ्यापाशी मी माहितीच्या अधिकारात जी माहिती मागितली कोटेशन बेसिसवर ती माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. आपण आता जो जवळपास यामध्ये मी तर एक मोघम स्वरूपाची जी निधी आहे ती सांगितली आहे, परंतु एक्झॅक्ट जे निधी आहे ज्याचा भ्रष्टाचार झाला आहे ही निधी किती? ती 150 कोटीच्या वरी आहे. हो. आणि जवळपास एवढ्या निधीचा अपहार किंवा गैरव्यवहार झाला. कागदोपत्रीच काम आहे, त्याला दर्जाच नाही त्या कामाला. त्याला कोटेशन बेसिसवर काम द्यायचं, ते कागदोपत्री यानं 50% स्वतः आडेने घ्यायचे आणि 50% त्या संस्थेवाल्याला द्यायचे, असा तो भ्रष्टाचार आहे. या विषयासंबंधित तुम्ही जे कार्यकारी अभियंता आहेत आडेसाहेब यांना भेटलेले आहात का?
मी भेटलो होतो त्यांना. मी म्हणजे असं प्रत्यक्षात याबाबत नाही भेटलो, परंतु माहितीच्या अधिकाराअंतर्गत त्यांना भेटलो असतो. त्या संदर्भात त्यांनी 2021 माझ्या इकडं 21मध्ये 2 माणसं पाठवले होते. त्याच्यामध्ये मला त्यांनी ₹9,00,000 देण्याचं कबूल केलं होतं. ₹9,00,000 घ्या आणि तुम्ही शांत बसा. ते ₹9,00,000 याच्यासाठी होते, की जे तुम्हाला ढानकी उंबरखेडमध्ये साखरा गावाचं नाव सांगितलं होतं. तिथं 75,00,000चे कागदोपत्री कोटेशन बेसिसवर काम केले. त्याची मी प्रतिज्ञापत्रावर माननीय मुख्य अभियंता गुजर साहेब मॅडम आहेत तिथं होत्या. त्यांना मी प्रतिज्ञापत्रावर तक्रार केली होती. परंतु त्यांनी ती तक्रार पैसे घेऊन ती दाबली आणि त्यांना ते प्रकरण तसंच त्याने दाबून ठेवलं आतापर्यंत. जवळपास 9,00,000ची ऑफर आलेली आहे, परंतु आता विषय बघू शकता की 9,00,000ची ऑफर, तर विषय किती गंभीर असेल आता ते सांगतच आहेत. या विषयासंबंधी आपण आतापर्यंत कोणकोणत्या माध्यमातून किंवा कोणकोणत्या पातळीवर तक्रार केलेली आहे? मी त्यांचे जे संबंधित म्हणजे पुसद, नागपूर ते मुंबईपर्यंत त्यांच्याकडे तक्रार केली आहे. पण त्याची कुठलीही चौकशी झाली नाही. त्याच्यानंतर मागच्या महिन्यात आपले पुसदचे आदरणीय आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब, तसेच शिवसेनेचे आदरणीय आमदार दानवे साहेब यांनासुद्धा मागच्या अधिवेशनात मी तक्रार दिली होती. परंतु त्यांनीसुद्धा त्याचा फॉलोअप घेतलेला नाही. त्याचा वेळ संपला म्हणले, असं त्यांनी मला उत्तर दिलं. यानंतर या विषयासंबंधी आपलं समोरचं पाऊल काय राहणार? नाही, आता कसं झालं याच्यामध्ये पुन्हा एक सांगतो मी. इथं बोराडे नावाचे एक इलेक्ट्रिकल संस्थाधारक आहेत. हे कुठलचे आहे? हे पुसदचेच आहेत. तर त्यांना एकाच ग्रास कटिंगच्या नावाखाली 4 त्याला वर्क ऑर्डर दिल्या होत्या. म्हणजे कोटेशन बेसिसवर कामं दिली होते. त्याच्यातलं एकच काम डबल किमती, एका कामाला एक किंमत दिली, एका कामाला एक किंमत दिली. फक्त दुसऱ्या जावं क्रमांकानं आणि त्याच तारखेत दिली. त्याचे ₹84,000 इलेक्ट्रिकच्या एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ते वसूल झालेले आहेत. आता ते वसूल व्हायच्या अगोदर ते जो बराडे नावाचा कर्मचारी होता, मला वाटते त्या कर्मचाऱ्याचं नाव बहुतेक ते वीज मंडळाचे संस्थेचे काहीतरी पदाधिकारी आहेत, त्यांनी ती तक्रार केली होती. तर त्यांनी ब्लॅकमेलिंग केलं असं म्हणून खंडणी मागितली म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वसंतनगरमध्ये त्यांनी गुन्हा दाखल केला होता खंडणीचा. परंतु ज्यावेळेस ते ₹84,000 वसूल केले, त्या वसुलीच्या ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्याच सरावनाडे साहेबांनी ठाणेदाराला सांगितले, की आमच्या माणसाची तक्रार वापस घ्या. मग त्या बोराडे आला, तक्रार वापस घेतली आणि आज रोजी ते ₹84,000 वसूल केलेले तो जे राजे नावाचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे ती परत उपलब्ध आहे, अशी माझी माहिती आहे. ही घटना किती दिवसापूर्वी किंवा किती महिन्यापूर्वीची असेल? हे जवळपास 22-23 मधली घटना आहे. 23 हो 22च्या शेवटची आणि 23च्या आतमधली. म्हणजे आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगता गुन्हा नोंद झालेला आहे. गुन्हा नोंद केला होता. म्हणजे गुन्हा नोंद केला की नाही, पण त्यानं खंडणीचा रिपोर्ट दिला होता. नंतर त्यानं तो रिपोर्ट वापस घेतला, ज्यावेळेस त्याचे ₹84,000 त्याचे रिकव्हरी निघाली, त्यावेळेस ते गुन्हा वापस घेतला सिद्ध झाल्यानंतर. आमच्या माहितीन्वये आपण सुद्धा जे वसंतनगर पोलीस स्टेशन पुसद येथे रीतसर या विषयासंबंधी तक्रार दिलेली आहे असं आमची माहिती आहे. याबद्दल सविस्तर सांगा. हो, दिली होती मी. त्यांनी मला त्याच्यावर समज दिली. समज देऊन मी त्यांना सांगितले, की माननीय साठे साहेब आहेत मुंबईचे गुन्हा नियंत्रण विभागाचे, तर त्यांच्याकडे ती तक्रार सोपवा असं मी त्यांना त्याच्यात माझ्या खुलास्यामध्ये मी त्यांना विनंती केलेली आहे ठाणेदारांना पुसद ग्रामीणच्या वसंतनगरच्या. यामध्ये एक विशेष म्हणजे आता जे आपण तक्रार करत आहे किंवा केलेली आहे पुसदपासून मुंबई लेवलपर्यंत, यामध्ये आम्ही जी तक्रार वाचली त्यामध्ये तुम्ही सर्वात शेवटी असं प्रतिज्ञापत्र दिलं आहे की जर ही माहिती किंवा मी करत असलेले आरोप चुकीचे असले तर माझ्यावर रीतसर शासकीय गुन्हा नोंदवा, म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमची बाजू ठाम ठेवलेली आहे. याबद्दल सविस्तर सांगा तुम्ही. नाही, मी त्याच्यात असं माझं म्हणणं आहे, की मी जे तक्रार दिलेली आहे, मी जे आरोप केले आहेत सरकारी कर्मचाऱ्यावर, सरकारी अधिकाऱ्यावर, आणि त्याची इथून तिथून मी तक्रार केली, म्हणजे अर्थातच त्याची बदनामी झाली आहे. पेपरला मी दिलं आहे, त्याची बदनामी झाली. जर माझ्या हातून त्याची खरोखर बदनामी झाली असेल, ते नामानिर्वाळे असतील, तर त्यांनी माझ्यावर बिनशोक कायदेशीर गुन्हे दाखल करावे असं माझं त्याच्यात प्रतिज्ञापत्रात मी लिहून दिलं आहे. एक आपण बघत आहे की आता एक व्यक्ती ज्यांनी जवळपास 150 कोटी रुपयांचा जे कार्यकारी अभियंता संजय आडे यांच्या मार्फत भ्रष्टाचार झाल्याची माहिती उघड केलेली आहे. आता समोर या विषयामध्ये कोणता रंग येईल किंवा समोरचं पाऊल यांचं आपण तर ऐकून घेतलं, परंतु एक ट्विस्ट कशा प्रकारे येईल? आता 9 लाखाची तर ऑफर आलेलीच होती. आता समोरचं जे कार्यकारी अभियंता यांचं समोरचं पाऊल काय राहणार याच्याकडे सर्व पुसदकर लक्ष देऊन राहणारच. अच्छा,
मी या संदर्भात संपूर्ण म्हणजे मंत्रिमंडळाला, सचिवाला आणि मान्य जिल्हाधिकारी नागपूर अधिवेशन ठिकाणचे पोलीस स्टेशन यांना मी म्हणजे निवेदन दिलं आहे, की याची चौकशी होण्यासाठी मी 11 तारखेपासून नागपूर अधिवेशन स्थळी बेमुदत आमरण उपोषणावर बसणार आहोत. मी आणि माझे 7 माणसं सहकारी 11 डिसेंबर 2023 पासून नागपूर इथे. नागपूर येथे जे अधिवेशन समोर. आता यांनी याची बाजू ठाम केली आहे. जी यांची कटाक्ष बाजू आहे त्यांनी पूर्णपणे मांडलेली आहे. आता यानंतर जे कार्यकारी अभियंता संजय आडे यांची काय बाजू राहणार हे सुद्धा बघण्याचा विषय झालेला आहे. ते सुद्धा आपण बघणार, त्यांची सुद्धा मुलाखत घेणार. ते या विषयाबद्दल आपल्याला क्लिअरपणे बोलणार का, की फक्त चुप्पी साधून राहणार, हा सुद्धा एक मोठा बघण्याचा विषय राहिला आहे. असो, त्याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगतो, की त्यांना फक्त एका वर्षामध्ये 10 लाखाची मी तुम्हाला जी-आर देतो त्याचा. एका वर्षामध्ये 10 लाख रुपये इमर्जन्सीमध्ये खर्च करण्याचा अधिकार आहे कोटेशन बेसिसवर. मग यांनी 50 कोटी जे खर्च केले, तर त्यांना ते मिळाला कसा आणि त्यांनी तो खर्च कसा केला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. ही तर CBI चौकशीच व्हायला पाहिजे याची. इतकं भयानक आहे. एखाद्या कर्मचाऱ्यानं समजा 200-2000 ची वसुली केली नाही, तर हे त्यांना पत्र पाठवतात, की तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये. मग यानं जर 150 कोटीचा भ्रष्टाचार केला, तर वरिष्ठ अधिकारी याला त्याची तशी विचारणा का करत नाहीत, की बा तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये. हे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये असं काय दडलं, की त्याला वरचे अधिकारी याला समर्थन करतायत. माझ्या माहितीनुसार माझं असं लक्षात आलं, की शासनाचा पगार घेऊन आणि तिरंगी झेंड्यात लपाटून हे स्वतःला अधिकारी म्हणून वावरतात आणि त्या दोन्हीच्या ओझ्याखाली जनतेला हा लुटत आहे, असा माझा ठाम आरोप आहे यांच्यावर. नक्कीच आपण जे प्रश्न उपस्थित केले त्यावर आपण क्लिअरिफिकेशन करण्यासाठी जे संजय श्रावण आडे कार्यकारी अभियंता यांची सुद्धा मुलाखत घेणार, नक्कीच घेणार. त्यांचं सुद्धा उत्तर हे नक्कीच सर्व प्रेक्षकांसमोर, तुमच्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न करणार. आणि जे समोरची कारवाई आहे त्याकरिता आपल्या चॅनलतर्फे तुम्हाला पूर्णतः शुभेच्छा. कारण की असे बरेच व्यक्ती आहेत जे भ्रष्टाचार समोर पूर्णपणे उघड आणण्यास असमर्थ होतात किंवा कुठेतरी त्यामध्ये ते विलीन होतात, स्वतः सुद्धा मिसळतात. आपण असं बघलेलं आहे. या समोरचा भाग बघण्याकरिता तुम्ही आपलं जे टाइम्स ऑफ पुसदचे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.